ओके, मागच्या वेळेस आपण 3.3 मधील काही उदाहरणं पाहिली होती. आता पण आपण उरलेली उदाहरणाची चर्चा करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.3 सराव संच 3.3 यामध्ये मला असं वाटतं की पहिल्याची चर्चा झाली होती, दुसऱ्याची पण झाली होती, तिसऱ्याची पण झाली होती. आता चौथं जे आहे ते समजावून सांगतो. चौथं, पाचवं सगळेच घेऊ पुढचे आपण. तर पहा, आधी मराठीमध्ये वाचतो मी गणित. एका अंकश्रेणीचे 19वे पद, 19वे पद म्हणजे T19 52 आहे, आणि 38वे पद म्हणजे T38 128 आहे. तर तिच्या बघा बरं का, 19वे पद म्हणजे T19 52, 38वे पद 128. तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढायची. बेरीज आपण एस शब्द, एस अक्षर वापरतो. 56 पदांची बेरीज म्हणून एस 56 बरोबर प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. आता इंग्लिश मध्ये बघा. इन एन एपी 19th term T19 is equal to 52, 38th term T38 is equal to 128, and find the sum of first 56. Sum means yes, and first 56 म्हणून yes 56. आता आपण काय काय दिलंय हे एकदा नीट पहा. दिलेली गोष्ट फार महत्वाची असते. या ठिकाणी या दोन गोष्टी दिल्या आहेत. टी दिलेला आहे म्हणून आपण Tn चा फॉर्म्युला यूज करू. Tn बरोबर a अधिक n वजा 1d, n प्लस n मायनस 1d. T19 आहे म्हणजे 19 आहे. a अधिक n च्या जागेवर 19 भरलं. T19 हा पूर्ण जो आहे तो 52 आहे, 52. 19 वजा 1 म्हणजे 18d. सोयीचं करून द्या. हे आलं पहिलं. ओके, आता अजून काय दिलेलं आहे आपल्याला? T38 दिलाय म्हणजे परत Tn चा फॉर्म्युला लिहू, आपण सूत्र लिहू. याच्या जागेवर n च्या जागेवर 38 टाकू, 38. ओके, जिथं जिथं n तिथं 38 38 टाकलं. आता हा पूर्ण किती 38 128 आहे. दोघांची वजाबाकी 37 बी आहे, 37. सोयीचं करून लिहू. याला नंबर 2 म्हणू. 1 आणि 2 आपण सोडणार आहे, काय प्रश्नच नाहीये. a अधिक इक्वेशन 2 आणि 3 बरं का, समीकरण 2 आणि 3 चं काय करायचं ठरवू आपण. 2 लिहिलं मी आधी. 2 कारण मोठे मोठे अंक आहेत म्हणून लिहिलं. काय करायचंय बघूया. आता तत्पूर्वी ह्याची बेरीज करायची का वजाबाकी करायची, कारण सारखं आहे म्हणजे वजाबाकी केली येणार आहे. पण मला काय करायचंय, एस 56 काढायचंय. मग मी एक एस चा फॉर्म्युला लिहून ठेवतो, सूत्र लिहून ठेवतो. एस एन बरोबर n/2 2a अधिक n वजा 1d. बरोबर आहे. फक्त पडताळा घेऊन बघतो. एस 56 बरोबर 56/2. जिथं जिथं n आहे, जिथं n आहे ते आणि ते 3 ठिकाणी 56 टाकलं. 56 मधून 1 गेलं, 56 मधून 1 गेला, 55 राहील. पुढे काहीच करता येत नाहीये कारण a आणि d माहित नाहीये. याच्यावर a आणि d काढत बसण्यापेक्षा मी असं केलं, माझ्या असं लक्षात आलं, a 2a येत आहे आणि या दोघांची बेरीज 55 आहे, 55 येते बघा. a प्लस a 2a म्हणजे दोघांची फक्त सम केली. 8 2 10 म्हणजे याला आपण 3 म्हणू. 2a अधिक 55d 2a प्लस 55d याची व्हॅल्यू 180 आहे, याची किंमत 180 आहे. आणि इथे बघा 2a प्लस 52 म्हणजे 56/2 हा जो आहे पूर्ण 3 वरून त्याची किंमत 180 टाकू. मला वाटतं हा गुणाकार तुम्हाला करता येईल. अशा पद्धतीने अतिशय सोपं आणि सुटसुटीत एक्झाम्पल आहे. पुढच्या गणिताकडे जाऊया.
इंग्लिश मध्ये वाचतो. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 टू सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 टू 140 डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 टू 140 1 ते 140 पर्यंतच्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. 1 ते 140 मध्ये 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज काढायची आहे. म्हणजे द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 टू 140 डिव्हिजिबल बाय 4. सांगा बरं 4 ने भाग जाणाऱ्या 1 ते 140 मधल्या संख्या कोणत्या आहेत? 4 चा पाडा 4, 8, 12, 16 आणि 140 ला 4 ने भागा बरं. शेवटची संख्या 4 त्रिक 12 भाग जातोय बघा. शेवटची 100. आर द नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 किंवा इज अ सिक्वेन्स म्हणा, ही क्रमिका आहे म्हणा किंवा 140 या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. आता ही तुम्हाला एपी दाखवायची बरं का. एपी माहिती आहे आपल्याला. T1 T2 T3 T4. मग झालं का? वजाबाकी करून बघायची. कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्स्टंट टर्म इज कॉन्स्टंट. D is equal to hence 4 8 12 60 digest to 140 is a AP. दोन क्रमांक पदांमधील फरक स्थिर आहे D बरोबर. म्हणून ही जी आहे ही दिलेली अंकगणिती श्रेणी आहे. इथपर्यंत तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता पुढे जेव्हा तुम्हाला त्यांची बेरीज काढायची असते, या सगळ्यांची बेरीज 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची म्हणजे या सगळ्या येतात. हे किती आहेत माहितीच नाही ना आपल्याला. 4 पासून 140 पर्यंत किती संख्या आहेत मोजून बसावं लागेल. त्यासाठी आधी त्या किती संख्या आहेत ते काढू आणि मग त्यांची बेरीज करू. फर्स्ट फाइंड हाऊ मेनी नंबर्स इन बिटवीन 4 to 140 which are divisible by 4 and then we must add, we can add. Okay, आधी त्या किती आहेत काढू. म्हणजे फर्स्ट यू हॅव टू फाइंड n. सो फॉर दॅट यू मस्ट यूज फॉर्म्युला फॉर Tn. आधी तुम्हाला n ची किंमत काढावी लागेल. n म्हणजे किती संख्या आहेत शोधावं लागेल. त्यासाठी तुम्हाला Tn चं सूत्र वापरावं लागेल. बघा Tn बरोबर a अधिक n वजा 1d. हे तुमचं झाल्यावर पहिला T1 म्हणजे हा a असेल, त्याची किंमत 4 आहे. तुमचा d आलेला असेल तो बी 4 आलेला असेल आणि सगळ्यात शेवटची 140 आहे म्हणजे ती Tn. चला भरा. Tn ची किंमत 140. हा पण 4 n वजा 1 आणि हा पण 4. 4 इकडनं लिहूया. 4 ने प्रत्येकाला गुणूया. कॅन्सल होईल. गुणिले 4 भागिले होईल. एकशे 40 भागिले 4. 4 त्रिक 12 आणि 35. n माहित झाला म्हणजे तिथे 35 संख्या आहेत 4 पासून 140 पर्यंत आणि त्या 35 संख्यांची बेरीज तुम्हाला करायची आहे. देयर आर 35 नंबर्स. यू हॅव टू ऍड दॅट 35 नंबर्स. सो यू हॅव टू फाइंड Sn. सो Sn इज इक्वल टू फर्स्ट नंबर इज माहिती शेवटची. यू कॅन यूज स्मॉल फॉर्म्युला. छोटा वापरू शकता, मोठा वापरू शकता. हा मोठा आणि छोटा हा पण वापरू शकता. बघा 35 35 अपॉन 2 यांच्या जागी 35 भरतोय. T1 म्हणजे हा a 4 आहे आणि Tn 140 आहे. 35/2 दोघांची बेरीज 144 आहे. मला वाटतं तुम्हाला जमेल. तिकडे हाच फॉर्म्युला वापरू शकता. जिथे n आहे तिथे 35 टाकू. 2 a ची किंमत 4 आहे बघा. याच्या जागेवर 35 आणि d ची किंमत सुद्धा 4 आहे. 4 गुणिले 8 35 मधून 1 गेला 34 गुणिले 4 होईल. 34 4 चौक 16 12 13 बेरीज 144. यू कॅन सॉल्व इट इझी. तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी आहे, कृतीपत्रिका आहे, तुम्ही ती पूर्ण करायची आहे. तुम्हाला सोडून दिलेलं आहे.
या ठिकाणी मी जसं केलंय तसं सोडवा आणि मग चौकोन करत बसा. आता त्याच्या पुढचं एक्झाम. एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज. बेरीज शब्द आला बघा. बेरीज म्हणजे एस 55 म्हणजे एस 55 किती आली आहे? 3300. तर तिचे 28वे पद. आता 28वं पद काढायचं. पद, बेरीज नाही. पद म्हणजे टी. आता इंग्लिश मध्ये बघा. सम म्हणजे एस 55 टर्म म्हणजे एस 55 इज 33300 आणि फाईन 28th टर्म शब्द आला की टी. सो टी 28. दोन्ही पण बघा. एस एन चा फॉर्म्युला मोठा वापरा आणि टी टी एन चा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. आधी 28 आहे मी टी 28 भरून ठेवतो. जिथं जिथं एन आहे 28 भरला. ओके. आता इथं 55 भरतो. जिथं जिथं एन आहे तिथं इथे भरावं लागेल. झालं इथपर्यंत. याची किंमत 3300 दिलेली. 55/2 54D. इथं 2 आहे 54 नाही म्हणजे 2 कॉमन घेतला कंसात ना. हे 2 ब्रॅकेट 2 गेला राहिला. ए 54/2 म्हणजे 27D राहील बघा. बरोबर आहे. आता इथे 55 राहिले म्हणून भागिले होईल आणि इकडे या 27D राहील. 3300 भागिले 55. 11चा भाग देऊ. 11 3 33 11 0 0 11 5 55 5 7 30 5 0 0 म्हणजे हा भाग 60 आला. सोयीचं करून लिहू. हे अधिक 27D बरोबर 60. याला 1 म्हणून काय केलं कळलं का? एस 55 दिला म्हणून एस चं सूत्र वापरलं. याच्या जागेवर 55 धरलं. एस 55 ची किंमत टाकली. सोडवलं. इथे फक्त महत्वाची क्लिक 2 कॉमन घेतला. काहीच नाही केलं. मला ए अधिक 27D ए प्लस 27D 60 मिळालं. नंतर टी 28 म्हणून टी एन चं सूत्र वापरलं. इथपर्यंत झालं. ए अधिक 27D म्हणजे ए प्लस 27D काय आहे? किती आहे? 60 आहे. फ्रॉम 1 विधान 1 वरून आली ना किंमत त्याची 60. आयत सोडून दिले तुम्हाला. या पद्धतीने तुम्ही ते सोडवायचे. शक्यतो आपण न बघता ट्राय करायचं आहे आणि अडलंच तर मी सोडून दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. आता पुढे 3 गणित आहेत पहा. तेवढी आपण पाहूयात. In an AP, sum of the 3 consecutive term 27 and their product is 504. In an AP, sum of 3 त्यांनी कंसात म्हटलं assume that 3 consecutive terms in AP are A minus D, A आणि A plus D. म्हणजे A minus D, A आणि A plus D, B 3 consecutive terms in an AP are 3 consecutive terms in an AP and find the terms. त्या संख्या शोधायच्या. मराठीत बघा. एका अंकगणित श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज. 3 क्रमागत पदांची बेरीज दिली आहे and व त्यांचा गुणाकार. तर ती पदे काढा. कंसात 3 क्रमागत पदे हीच दिलीत बघा. मग अंकगणित समजा अंकगणित श्रेणीची 3 क्रमागत पदे ए वजा डी, ए आणि ए अधिक डी मानू. सपोज इंग्लिश मध्ये म्हणायचं. सपोज ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी आर 3 consecutive terms in an AP. ओके. किंवा 3 consecutive terms in an AP are. ओके.
आता काय म्हटलं त्यांनी, सम ऑफ 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म 27. कॉन्जुगेटिव्ह म्हणजे सलग क्रमाने येणाऱ्या, टर्म म्हणजे पद, सम म्हणजे बेरीज, क्रमाने येणाऱ्या तिघांची बेरीज 27 आहे. मराठीत पण तसंच 3 क्रमांकात पदांची बेरीज 27 आहे. ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर 27. एक 3 ए झालं आणि डी डी कॅन्सल. 27 भागिले 3 नंबर 27. अजून एक आहे, आणि देअर प्रॉडक्ट इज 504. त्यांचा गुणाकार 504 आहे. त्यांचा गुणाकार 504 आहे. बघा, ए वजा डी गुणिले ए आणि ए अधिक डी बरोबर 504. तिघांचा गुणाकार 504 घेतला. हे दोन पद शेजारी घ्या. बघा, एकदा वजा एकदा अधिक असेल तर पहिल्याचा वर्ग असतो आणि दुसऱ्याचा वर्ग असतो. मी एकदा अधिक एकदा वजा आहे म्हणून पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग गुणिले ए बरोबर 504. एकदा मायनस एकदा प्लस स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड इंटू ए. तसंच पुट द व्हॅल्यू ऑफ ए. ची किंमत टाकूया 9 स्क्वेअर डी स्क्वेअर इंटू 9. ए च्या जागेवर 9 भरलं, ए च्या जागेवर 9 भरलं. हा 9 तिकडे भागिले जाईल 81 मायनस डी स्क्वेअर. हा गुणिले 9 तिकडे भागिले गेला 81 मायनस डी स्क्वेअर. 9 5 45 9 54. प्लस 81 becomes मायनस वजा 81 तिकडे गेल्यावर वजा अधिक 81 वजा होईल. असमान चिन्ह वजा करू, मोठे चिन्ह वजा 25 येईल मला वाटतं. बरोबर, मोठे चिन्ह वजा, दोन्हीकडे वजा वजा आहे म्हणून डी वर्ग बरोबर 25. हे कळलं का? बघा बरोबर, अधिक 81 वजा झालं प्लस बिकम मायनस. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन किंवा समान चिन्ह वजा केली मोठे चिन्ह. इथं वजा आल्यामुळं मी चिन्ह बदलून घेतले. मायनसचा प्लस मायनसचा प्लस म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल 25. डी चा वर्ग 25 आला. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. दोघा वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेताना वर्ग निघून जाईल आणि हा फक्त एकदा अधिक एकदा वजा 5 मानायचा. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड इक्वल टेक अ रूट. रूट स्क्वेअर निघून जाईल प्लस मायनस 5. आता फॉर a is equal to 9 and d is equal to 5 म्हणजे a बरोबर 9 व d बरोबर 5 असताना तीन संख्या काढू. फर्स्ट नंबर म्हणजे पहिली संख्या a वजा d, दुसरी संख्या सेकंड नंबर आणि थर्ड नंबर तिसरी a अधिक d. बघा a किती आहे 9 वजा d किती आहे 5, 9 5 गेले 4. दुसरी a किती आहे 9 आणि तिसरी a किती आहे 9 अधिक 5 14. फॉर a is equal to 9 and d is equal to a बरोबर 9 व d बरोबर वजा 5 असताना म्हणायचं मराठीवाले. मग फर्स्ट पहिली संख्या a वजा d, सेकंड टर्म दुसरी संख्या बरोबर a आणि थर्ड टर्म तिसरी संख्या बरोबर a अधिक d. चला a किती आहे बघा 9 वजा d वजा 5 आहे म्हणून ब्रॅकेट घातला. a 9 आहे मायनस d मायनस 5 मायनस मायनस बिकम प्लस. सो 40 इज आन्सर. सेकंड टर्म दुसरी संख्या a किती आहे 9. तिसरी संख्या a प्लस d किती आहे 9 अधिक प्लस आणि d मायनस आहे म्हणून कंस करा. कंस काढून टाका. अधिक वजा वजा होईल 9 तून 5 गेले 9 मायनस 5 4. गिवन नंबरचा काय बघा बरं. पहिली 4 9 14 और किंवा
49 त्याच्यात फक्त क्रम बदलला. मग दिलेल्या 3 क्रमांकाच्या संख्या 4 9 14 किंवा 14 9 4 आहेत. कळतंय का? यातनं महत्वाचं फक्त एवढं भाग आहे, काळजीपूर्वक करा, यू विल गेट आन्सर. आता पुढचं फाइंड द 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स. आता 4 कॉन्जिक्युटिव्ह आहेत. मग 4 कॉन्जिक्युटिव्ह कशी पहिली लेट किंवा सपोज a मायनस डी a प्लस डी आणि a प्लस 2d एक वाढवायची आर 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इन एन AP. a वजा d समजा a वजा d a अधिक d आणि a अधिक 2d या 4 क्रमांक हे 4 क्रमांक हे अंकगणित श्रेणीतील 4 पदे आहेत. कळलं का मराठी? आता अट पहा बरं का. फाइंड 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स 4 काढायचे आपल्याला. हुज सम इज 12 ज्यांची बेरीज 12 आहे. ज्यांची बेरीज 12 आहे. बरोबर का? a वजा d अधिक a अधिक a अधिक d अधिक a अधिक 2d बरोबर 12. अजून whose sum is 12 त्यांची बेरीज and sum of third and fourth is 14. तिसरं आणि चौथं sum of third and fourth दोघांची बेरीज 14 आहे, 14 आहे. आता मराठीमध्ये बघा त्यांनी पद दिलेली आहेत मला वाटतं पुढे. एका अंकी श्रेणीतील 4 क्रमांक पदांची बेरीज 12 आहे. 1 2 3 4 चौघांची बेरीज 12 आहे आणि 4 क्रमांकांपैकी तिसऱ्या व चौथ्याची बेरीज 14 आहे. तिसरा आणि चौथ्याची बेरीज 14 आहे. आता बघा ए ए ए आणि ए 4 ए झालं. अधिक वजा डी अधिक डी कॅन्सल अधिक 2d बरोबर 12. ए अधिक ए 2a डी अधिक डी 3d बरोबर 14. हे पहिलं आणि हे दुसरं अशी 2 समीकरण म्हणजे इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे. इथं 2 ने भागून घेऊ. 2 बार 2 ने भागून डिवाइडिंग बोथ साइड बाय 2. हे पहिलं इक्वेशन, पहिलं समीकरण 2 अधिक t 6. आता बघा हे पहिलं आणि दुसरं आहे. हे मोठं वाटतंय मला याच्यापेक्षा, म्हणून मी 2a अधिक 3d बरोबर 14 आणि 2a अधिक d बरोबर 6 इक्वेशन 2 आधी लिहिलं मग 1 त्याला समीकरण म्हणू आपण. सहगुण सारखे आहेत म्हणून चिन्ह पण सारखे आहेत म्हणून वजाबाकी करू. या अधिकचं वजा या अधिकचं वजा या अधिकचं वजा म्हणजे वजा लिहावं लागेल. समीकरण 2 वजा 1 करून इक्वेशन 2 minus 1 2a minus 2a 0 plus 3d minus d साइन डिफरंट सबट्रॅक्शन चिन्ह समान वजाबाकी करा. 3 मधून 1 गेला 2d राहते आणि मोठा 3 आहे म्हणून कसं चिन्ह आली. 14 वजा 6 म्हणजे 8 14 minus 6 गुणिले 2 भागिले होईल. d 4 आला. आता काय म्हणणार? पुट d is equal to 4 in equation 1. d बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. 2a अधिक d बरोबर 6 टाकायचं. 2a d ची किंमत किती आहे म्हणजे 4 म्हणजे 2a बरोबर हे सोडवता येईल तुम्हाला. a ची किंमत 1 मिळेल. a मिळाला d मिळाला. मग असं म्हणायचं फर्स्ट नंबर पहिली संख्या, सेकंड नंबर दुसरी संख्या, थर्ड नंबर तिसरी संख्या आणि फोर्थ नंबर. हे मराठी वाल्याने हे घ्यायचं, इंग्लिश वाल्याने हे घ्यायचं. a मायनस b a प्लस d आणि a प्लस 2d a वजा d a वजा d ची किंमत 4 आहे. a 1 आहे. 1 अधिक 4 आहे
1 अधिक 2 गुणिले 4 चिन्ह समान वजाबाकी करा वजा 3 1 5 आणि 4 दुणे 8 म्हणजे हे 9 येईल. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. लास्ट एक्झाम्पल 3.3 मधलं काय गणित वाचा. एका अंकासाठीचे 90 पद शून्य आहे. 90 पद शून्य आहे. 90 म्हणजे T9 शून्य आहे. तर 29वे पद हे 29वे पद T29 हे म्हणजे बरोबर 19व्या पदाच्या दुप्पट आहे. 19वे पद म्हणजे T19 आणि याच्या दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचे. 29वे पद हे म्हणजे बरोबर दुप्पट हे 19व्या पदाचे दाखवायचे. ते दाखवायचे पहा. आता इंग्लिश मध्ये इफ 9th टर्म ऑफ एन एपी म्हणजे T9 इज 0 देन शो दॅट 29th टर्म शब्द आहे म्हणून T29 इज म्हणजे बरोबर ट्वाइस म्हणजे 2 गुणिले 19 म्हणजे T9. आता बरेच जण आले म्हणून आता Tn चा फॉर्म्युला आधी T9 घेतो. जिथे n तिथे 9 टाकायचा. याची किंमत 0 आहे बरोबर आहे. a अधिक 8d a प्लस 8d बरोबर 0. मग प्लस हा मायनस होईल म्हणजे मी काय केलं a ची व्हॅल्यू काढून ठेवली. कळतंय का. आता T29 काढतो. इथे 29 टाका. a अधिक 29 वजा 1d बरोबर a अधिक 28d a ची किंमत वजा 8d चिन्ह समान वजाबाकी करा. 28 वजा 8 गेले 20 मोठ्या चिन्ह अधिक काहीच केलं नाही मी. Tn चं जे सूत्र आहे फॉर्म्युला आहे तोच घेतलाय. त्याच्यामध्ये 29 टाकलंय फक्त. a अधिक 28d इथे a ची किंमत काढली ती टाकली व समान चिन्ह वजाबाकी 20 दिली. आता 19 Tn चा फॉर्म्युला Tn चं सूत्र T19 a अधिक 19 वजा 1d a ची किंमत a अधिक 18d a ची किंमत वजा 8d चिन्ह समान वजाबाकी करून 10d म्हणजे मी T29 काढला T29 आणि T19 काढला. आता T29 बरोबर 20d आहे बघा. याला फोडतो फक्त 2 गुणिले 10d 20 ला फक्त 2 गुणिले 10d म्हणजे कोण आहे T19 आलं बघा. परत सांगतो Tn चं सूत्र वापरलं. T9 ची 9 किंमत टाकली फक्त याच्या जागेवर इथपर्यंत आलं. याची किंमत 0 दिलेली तुम्हाला आणि हा 8d फक्त वजा द्यावा पण मला याची किंमत मिळाली. परत Tn चं सूत्र T29 काढलं याची किंमत टाकली मला T29 मिळाला. तसंच 19 पण आलं. आता T29 घेतलं 20d होतं 2 गुणिले 10d म्हटलं 10d म्हणजे T19. अशा पद्धतीने 3.3 आपला झालेला आहे. तुम्ही ते घरच्या अभ्यासात सोडवू शकता. अजून बघा प्रॉब्लेम सेट म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मध्ये बघा तुम्हाला पहिला प्रश्न जमतोय का. काय अडचण आली तर मी तुम्हाला सांगेल. पहिला प्रश्न सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम. आता बघा जेवढं शक्य तेवढं आपण सोडूया. फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. शेवटून चौथं वजा 11 वजा 8 वजा 11 वजा 8 वजा 5 आणि 49 इज अन
ही अंकगणिती श्रेणी आहे, तुम्हाला दिलेली आहे, श्रेणी दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलंय फोर्थ टर्म फ्रॉम द लास्ट एंड. मराठीमध्ये -11 -8 -5 49 या अंक श्रेणीचे शेवटून चौथे पद. शेवटून चौथे पद शोधायचे. शेवटून आता शेवटून चौथं म्हणजे किती येते बघावं लागतील ना आधी, बरोबर आहे का? मग त्याच्यानुसार आपण काउंट करू. बघा ही पहिली ओळ अशी येईल बघा, ही जाईल किंवा ही अंक श्रेणी आहे. T1 म्हणजे a बरोबर -11, T2 -8 आहे म्हणजे D बरोबर. आता हे डायरेक्ट करू शकतो आपण D, कारण ही श्रेणी आहे ना, AP दिलेली आहे -8 वजा T2 ची किंमत -8 वजा आणि ही -11 -8 -11 साइन डिफरन्स सबट्रॅक्शन मोठ्या चिन्ह. D ची किंमत 3 आली बघा आणि A ची किंमत -11 आणि लास्ट टर्म म्हणजे TN आहे बघा. शेवटची TN असते, A पहिली A असते आणि दोघांची वजाबाकी ही D असते. मग TN चं सूत्र होईल, किती संख्या शोधूया. हाऊ मेनी नंबर्स आर देयर? फर्स्ट फाइंड TN 49, A ची किंमत -11, n - 1 आणि हा 3. 3 इकडून घ्या, 3 ने आत गुणा, प्रत्येकाला गुणायचं. चिन्ह समान आहे, बेरीज करा. साइन सेम ऍडिशन आणि मोठ्याचं साइन म्हणजे बिगर साइन बदलून घ्या. हा बाजू तिकडे गेला अधिक होईल. गुणिले 3 भागिले होईल. म्हणजे देअर आर 21 टर्म्स. त्या ठिकाणी 21 पद आहेत, 21 संख्या आहेत. शेवटून चौथी शोधायची. फरक 3चा आहे. कॉमन डिफरन्स सामान्य फरक 3चा आहे. 3 ने कमी करायचं. मग आता 49 आहे. तसं नाही करायचं. 21 पद आहेत ना, 21 शेवटची, 20 19 आणि 18. 21 20 19 18 शेवटून चौथी म्हणजे 18वी असेल ना, 18वी. ती 18 काढूया आपण. T18 बरोबर आहे का? 21 20 19 18. सो यू हॅव टू फाइंड T18. पुट A ची किंमत -11, n 18 - 1 and D is 3. You can easily find. पुढचं तिसरं गणित पहा. In an AP the 10th term is 46. बघा बरं का, in an AP मराठीवाले लक्ष द्या, इंग्लिशवाले पण लक्ष द्या. In an AP 10th term T10 46. सम ऑफ 5th and 7th term. सम बरं का, बेरीज. सम 5th म्हणजे 5वी आणि 7th म्हणजे 7वी is 52. फाइंड द AP. इंग्लिश मध्ये बघा, एका अंकी श्रेणीचे 10वे पद म्हणजे T10 बरोबर 46. 5व्या आणि 7व्या पदांची बेरीज 5वं म्हणून T5, 7वं म्हणजे T7, यांची बेरीज 52 आहे. तर ती अंकगणित ती श्रेणी काढ. बरोबर आधी आहे सगळ्या किमती काढतो. TN बघा 10 टाका. इथे 46 पहिले T5 A आधी 5 वजा हे सूत्र T5 A आधी 5 वजा 1 हे आलं 4 आणि T7 A आधी 7 वजा 1 मग T5 अधिक T7 बरोबर 52. हे जे आहे ना, ह्या दोन किती होऊया टाका. T5 किती आलं, A अधिक 4D आणि A अधिक 6D. हे 2A आणि हे 10D. 4 आणि 6 10. 1 + 1 2A आणि 10. डिवाइडिंग बोथ साइड बाय 2. दोन्ही बाजूला 2 ने भागून
हे आलं दुसरं. पहिलं दुसरं. पहिलं आधी घेतलं, दुसरं आधी घेतलं. समीकरण 1 चिन्ह समान आहे म्हणजे वजा करायचं. हे दोघं कॅन्सल होतील. 9d वजा 5d म्हणजे 4d राहील, 4d. 46 मायनस 26 म्हणजे 20 फक्त 20 गुणिले 4 भागिले d बरोबर put d is equal to 5 in 1 d बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकून किंवा 2 मध्ये टाका. 9 into 5 9 गुणिले 5 545 याची किंमत 1 आहे. a माहित झालं, d माहित झालं. तुम्हाला स्टेडी काढायची. T1 काढा, T2 काढा. मग आपल्याला माहिती आहे T1 बरोबर a बरोबर किती आहे 1, T2 बरोबर a अधिक d. 1 अधिक किती d किती आला होता बघा बरं 5. a प्लस d. T3 a प्लस 2d. T4 a प्लस 3d. काढा, लिहून टाका क्रमाने. डॅश डॅश इज एन AP. ही अंकगणित श्रेणी आहे. चौथं, the AP in which fourth term is minus 15, ninth term is minus 30. आता fourth term and ninth term T4 and T9. चौथे पद वजा 15 आणि नववे पद वजा 30 आहे. T4 आणि T9 वजा 15 आणि किती चौथे पद वजा 15 आणि नववे पद वजा 30. चौथं गणित चाललंय बघा. फोर्थ टर्म T4 is minus 15, ninth term T9 is minus 30. Find the sum of the first 10 term. First sum 10 संख्यांची. पहिल्या 10 संख्येत पदाची बेरीज म्हणून S 10. आता बघा एवढे वेळ घेऊ. Tn चं सूत्र वापरायचं फॉर्म्युला. T4 म्हणजे वजा 15 आहे. a अधिक 3d बरोबर वजा 15 हे झालं पहिलं. आता इथे 9 टाका. T9 बरोबर a अधिक इथे किती आहे वजा 30 आहे. a अधिक 8d बरोबर वजा 30. जमेल का याच्या डी ची किती काढायला. 1 आणि 1 वजा 2 किंवा इक्वेशन 1 मायनस 2. फक्त अधिकचं वजा वजाचं अधिकचं वजा वजाचं अधिक हे कॅन्सल. टी ना डी 3d मायनस 8d मोठ्या साइन मायनस 5d वजा 15 मायनस 15 प्लस 30 समान चिन्ह वजा करून मोठ्या चिन्ह 15 येईल अधिक 15 बरोबर आहे का. चिन्ह बदलून टाका. 5d बरोबर वजा 15 इथं वजा होतं म्हणून अधिक केलं अधिक होतं म्हणून वजा झालं. d माहित झाला. पुट d इज इक्वल टू मायनस 3 1 d बरोबर वजा 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. पुढे 1 बघा बरं. a अधिक 3d बरोबर वजा 15. a अधिक 3 गुणिले वजा 3 बरोबर वजा 15. गुणाकारामध्ये एकच वजा चिन्ह आहे म्हणून वजा 9 वजाचा अधिक होईल. काय येईल ते कॅल्क्युलेशन चेक करा. a माहित झाला d माहित झाला. तुम्हाला s 10 वापरायचा आहे काढायचा आहे. मग s n बरोबर s 10 आहे तिथं n तिथं 10 टाकून ठेवा. a काढलाय तुम्ही आता वजा 6 आणि d काढलाय तुम्ही वजा 3. हा वजा 12 होईल. वजा 3 इकडून घ्या किंवा राहू दे तसं जाऊ द्या. 10 तुम्ही एकाला 9 गुणिले वजा 3 हे पण वजा येईल. हे वजा येईल. चिन्ह समान बेरीज करा मोठ्या चिन्ह वजाच येईल.
2 भागा जे उत्तर आहेत ते मांडा. बघूयात किती लोक बरोबर करतायत. या ठिकाणी आपण थांबूयात. 3.3 पूर्ण करायचं आहे. त्याच पद्धतीने प्रश्नसंग्रह 3 मधील प्रॉब्लेम सेट 3 मधील पहिले 4 गणित सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.